राज्यातल्या सगळ्या नागरिकांसाठी महत्त्वाची, कारण उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते। अधिवेशनाआधी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल, तर बैठकीनंतर महायुती सरकारची पत्रकार परिषद सुद्धा होईल। अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांचीही रणनीती आखली जाईल। यंदाचं अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्या विनाच होणार आहे। दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधी पक्ष नेत्याविना चालणार आहे। 2024 मध्ये 15वी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून विधानसभेतील विरोधी पक्ष नेता हे पद रिक्त आहे, तर विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे निवृत्त झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाहीये। यामुळे विरोधकांचा आवाज कोण मांडणार याकडे राजकीय वर्तुळात आता लक्ष लागलं। आपले प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिल्पा, एकतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, संपूर्ण राज्यासाठी सगळ्या नागरिकांसाठी महत्त्वाचं, आणि अशामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये, विरोधकांचा आवाज कोण बनणार? विक्रांत, आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे। या महायुतीचं सरकार जे आहे तो संकल्प उद्या आपला मांडणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं, नाहीतर अजित पवारच या वर्षीचा अर्थसंकल्प मांडणार होते। मात्र आत्ताचं जे अधिवेशन सुरू होईल त्याच्या सुरुवातीलाच अजित पवार यांच्या संदर्भातली शोकसभा असेल, त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल। मात्र दोन्ही सभागृहामध्ये आपण जर पाहिलं तर विरोधी पक्ष नेताच नाहीये, त्यामुळे जे महत्त्वाचे मुद्दे असतील किंवा विरोधकांचा जो आवाज असेल, विरोधकांचे जे मुद्दे असतील ते कोण मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र आज जर आपण पाहिलं तर उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे। मात्र आज म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच आजच्या दिवशी महाविकास आघाडीची देखील बैठक आहे, त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होईल। राज्यसभेची देखील बैठक आणि पत्रकार परिषद होईल। संध्याकाळी महायुती सरकारची देखील पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे आता उद्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, नागरिकांचं, राज्याचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते। त्यात विशेष म्हणजे अजित पवार असताना नेहमी अर्थसंकल्प मांडतात, मात्र या अधिवेशनामध्ये अजित पवार यांची कमतरता जाणीव भासून येणार आहे। विशेष म्हणजे अधिवेशन म्हटलं की पायऱ्या येतात, पायऱ्यांवरचं आंदोलन पाहायला मिळतं आणि या आंदोलनामुळेच अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा रंगते, हे अधिवेशन रंगलं जातं। मात्र आता उद्याचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल या अधिवेशनामध्ये पायऱ्यांवरचं आंदोलनाकडे तर लक्ष लागेलच, मात्र अजित पवार यांची सातत्याने या संपूर्ण अधिवेशनामध्ये जी उणीव आहे ती आपल्याला भासताना पाहायला मिळेल। खरंय शिल्पा, त्यामुळे आता यंदाचं अधिवेशन कोणत्या मुद्द्यांवर गाजतं आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळतं, जनतेला काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।